पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास बैठक। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेत्यांमध्ये खलबत। बैठकीत काय चर्चा झाली याकडे राज्याचं लक्ष। अपघातापूर्वी विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यानंतर अचानक स्फोट झाला। स्थानिक सरपंचाने माहिती दिली असल्याचा अमोल मिटकरींचा दावा। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाहीये, तर शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया। विलिनीकरणावर बोलण्याचा फडणवीसांना अधिकार नाही। शरद पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, शरद पवारांची माहिती। चुलत पुतण्या श्रीजित पवारांना अजित पवारांनी केला होता शेवटचा कॉल। लँडिंग पूर्वी अजित पवारांची श्रीजित पवारांसोबत चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची श्रीजित पवारांची माहिती। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये साबण बनवणाऱ्या कंपनीला आग। आगीमध्ये कंपनी जळून खाक। पुण्यातील एका सीएनजी पंपावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईंना कारनं उडवलं। अपघातामध्ये पुनावालांच्या आई गंभीर जखमी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। हजारो वाहन चालक 15 तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अडकले। सुरुवात आपण बुलेटिनची चंद्रपूरच्या बातमीने करूयात। चंद्रपूरमध्ये भाजपकडून शिवसेना उबाठाला 2.25 वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय असं कळतंय। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेना उबाठा महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपकडून शिवसेना उबाठा पक्षाला हा नवीन प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दोन्ही पक्ष पहिल्या 2.5 वर्षांकरता 2.25 वर्ष महापौर पद विभागून घेणार आहेत असं कळतंय। मात्र आधी कुणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माहिती दिली आहे। अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर विचार करू असं संदीप गिऱ्हे यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। हैदर, एका बाजूला काँग्रेसमधला अंतर्गत तिढा सुटलाय अशी चर्चा आहे आणि दुसरीकडे भाजपच्या आणि उबाठाच्या या प्रस्तावासंदर्भातल्या चर्चा, काय सांगाल? चंद्रपुरात सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भाजप काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद सुरू आहे त्याचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। त्याकरिता जी एक महत्वाची भूमिका बजावणारे जो उबाटा जो गट आहे शिवसेनेचा, त्याच्याशी जी बोलणी करणे सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांना जो प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्या प्रकारे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्याकडे जो प्रस्ताव दिला होता 2.5 वर्षा संदर्भातला, आता तसाच प्रकारचा प्रस्ताव भाजपने सुद्धा दिलेला आहे। तो म्हणजे की 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्ष महापौर असावा भाजपचा आणि शिवसेनेचा, अशा प्रकारे। परंतु या संदर्भात संदीप गिऱ्हे जे आहे, जिल्हा प्रमुख आहे, त्यांनी अशी माहिती दिली की अशा प्रकारचा प्रस्ताव अधिकृत प्रकारे आलेला नाही। जर आला तर त्याच्यावर विचार करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, अशा संदर्भात त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। परंतु अधिकृत प्रस्ताव आला नसल्यामुळे सध्या तरी कोड्यात आहे सगळं। नक्की, म्हणजे कोडं अधिक गहिरं होत चाललेलं आहे, ते उलगडत नाहीये। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नवी दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक झाली आणि वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरामध्ये परतले। महिन्याभरापासून सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटाच्या संघर्षावर तोडगा निघाल्याची माहिती समोर येते। आज हायकमांड निर्णय देणार आहे। आमच्यात गट तट नाहीये, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार आहे, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर देण्यात आली। पण नवी दिल्लीतल्या बैठकीमध्ये काँग्रेस अंतर्गत मोठा निर्णय झालेला आहे असं कळतंय। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होणार असे संकेत मिळत आहेत।
तर विजय वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होणार असे संकेत मिळत आहेत। सूत्रांकडून ही माहिती मिळते। यासोबतच जो आमच्या सोबत येईल त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे। गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठरवणार आहे। अशा गोष्टींवर चर्चा झाली आहे आणि शिक्कामोर्तब झालंय असं कळतंय। दरम्यान वेणुगोपाल यांच्या समोर ही बैठक झाली। वेणुगोपाल यांनी सगळ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलंय की एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करू नका। चंद्रपूरमध्ये नेमका वाद काय होता ते बघूया। चंद्रपुरात काँग्रेसचे 27 उमेदवार विजयी झाले। धानोरकर गटाने असं म्हटलं की आमच्याकडे 13 नगरसेवक आहेत आणि वडेट्टीवार गटाने असं म्हटलं की आमच्याबरोबर 19 नगरसेवक आहेत। 27 जानेवारीला धानोरकर गटाकडून गटस्थापनेचा अर्ज करण्यात आला आणि वडेट्टीवार गटानं त्याला विरोध केला किंवा त्याच्यावर आक्षेप घेतला। हे चालू आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत स्वरूपात। नगरविकास सचिवांनी निकाल राखून ठेवला। गटस्थापनेचा निर्णय अजून सुद्धा प्रलंबितच आहे। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। सरतेशेवटी हा वाद स्थानिक पातळीवर चंद्रपुरात सुटत नाही म्हटल्यावर वेणुगोपाल यांनी धानोरकर त्यांचा गट आणि वडेट्टीवार आणि त्यांचा गट या सगळ्यांना बोलवून घेतलं नवी दिल्लीत आणि काल नवी दिल्लीमध्ये काही गोष्टी ठरल्यात असं समोर येत आहे। तर पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये एक बैठक सुरू झाली आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये तिघांची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये जय पवार, पार्थ पवार आणि शरद पवार हे दाखल झालेले आहेत। या सभागृहामध्ये पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक ही सुरू झालेली आहे। नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागली आहे। त्या सगळ्यांमध्येच पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर पार्थ पवार हे राज्यसभेमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात आलं, बोलण्यात आलं। त्या संदर्भात आता ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहेत आणि त्या चर्चांसंदर्भात ही महत्त्वाची बैठक असू शकते का असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आपण पाहिलं की जेव्हा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार होता त्या दिवशी पार्थ पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेमध्ये गेलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा करत होते। पण त्यानंतर देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्याचबरोबर रोहित पवार हे शपथविधीला आले नाही। आता आपण बघतोय पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। तर ही महत्त्वाची बैठक सुरू झाली। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी। जितेंद्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे, त्यामध्ये ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। काय घडामोडी बारामतीमध्ये आज घडतायत? अगदी खरं आहे प्रियंका, आपण बघितलंय की अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर 3 तासानंतर म्हणजे अवघ्या दुपारी 2 वाजताच त्या ठिकाणी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पोहोचले होते आणि प्रत्येक विधीमध्ये स्वतः शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी पवार असतील, या स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि आपण बघितलं की अस्थि विसर्जनानंतर जे काय राजकीय घडामोडींना वेग आला आणि त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम पार पडत असताना स्वतः ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मला याची काही कल्पना नसल्याचे त्यांनी नमूद केले होते। परंतु आपण बघितलं की शपथविधी पार पडल्यानंतर काल शरद पवार हे बारामतीच्या गोविंद बागेमध्ये निवासस्थानी आले होते। आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जे काय राजकीय घडामोडी घडत आहेत, विलीनीकरणाचा मुद्दा समोर येत आहेत की दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि असं असताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर अजित पवार आणि जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जर बैठका होत असतील, चर्चा होत असतील, तर याची कल्पना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशी असेल, त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा मुद्दाच नाही आहे. आणि मग असं असताना त्या शपथविधी घेतल्यानंतर आपण त्यांना विचारलं की आपण जर सुनेत्रा पवार आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी आलं तर आपण स्वागत करणार का, तर त्यांनी खुशीने मी सुनेत्रा पवारचं स्वागत करेन असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि अवघ्या एक 15 ते 20 मिनटामध्ये जे विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून आहेत शरद पवार, याच विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंग ऑफिसच्या ठिकाणी पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. आणि अजित पवार यांची रिक्त झालेल्या जागेवर आता पार्थ पवार किंवा जय पवार यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागणार का. आणि साधारणतः आपण बघतोय की 40 मिनटं झाली ही बैठक सुरू आहे. राजकीय घडामोडींना वेग येतोय आणि हे सगळं होत असताना आता राज्यावर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे, पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे, बीडच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे. आणि जी जागा राज्यसभेची मोकळी झालेली आहे यामध्ये पार्थ पवारला त्या ठिकाणी संधी द्यायची का जय पवारला संधी द्यायची, यामध्ये देखील गांभीर्याने शरद पवार त्या ठिकाणी पार्थ पवारला मार्गदर्शन करतील. आणि एकंदरीत आपण बघतोय की शरद पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की अजितदादांचं स्मारक च्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आपण पाहिलं की या बैठकीमध्ये सर्व बारामतीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या गार्डन केलेले आहेत आणि अजितदादांचं स्मारक कुठल्या ठिकाणी करायचं याची देखील माहिती घेतली जाणार आहे. आणि विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी भव्य असं त्यांचं स्मारक व्हावं अशी प्राध्यापक असतील, विश्वस्त असतील यांची देखील मागणी आहे. आणि याचा देखील विचार या बैठकीमध्ये केला जाणार आहे. साधारणतः आपण बघतो की 40 मिनटं या बैठकीला झाले. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार बारामतीच्या गोविंदबागेत शरद पवार यांना भेटायला जाणार का, आशीर्वाद घेणार का. आणि त्यानंतर जर सुनेत्रा पवार भेटायला गेला तर विलगीकरणाचा मुद्दा फार मोठा समोर येतोय. आणि आपण जर आपण म्हणलंय की या संदर्भात जी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे यांनी लागलीच हा निर्णय घेतला, परंतु आपण बघितलंय की पार्थ पवार यांनी ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवशी स्वतः बारामतीच्या गोविंदबागेत त्यात गेले. तब्बल 2 तास त्यांनी या सर्व पवार कुटुंबिया समोर चर्चा केली, त्यांनी स्नेहभोजन केलं. आणि आपण हे पाहिलं जितेंद्र, तुम्ही सगळ्यात आधी ही बातमी आपल्याला दिलेली होती की पार्थ पवार इथे गोविंद बागेमध्ये आलेले आहेत. आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. तर अजित पवारांनी शेवटचा कॉल चुलत पुतण्या श्रीजित पवार यांना केला होता अशी माहिती आता समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांसोबत श्रीजित पवार यांची चर्चा झाली. माळी समाजाला उमेदवारी देण्यावरून ही चर्चा होती. मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा नेता आहे असं ते म्हणालेत. अजित पवारांशी 1 मिनिटाचं बोलणं झालं. शेवटपर्यंत ते त्यांच्या विचारांशी ठाम होते हेच या फोनमधून समजतंय. 8:37 अजित पवारांनी हा कॉल केला होता. श्रीजित पवार यांच्या मेसेज नंतर स्वतः अजित पवारांनी त्यांना फोन केला होता. मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुपर गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी अमोल मिटकरींनी आणखी एक खळबळजनक खुलासा केलाय. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ते घटनास्थळी गेले असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानकपणे स्फोट झाला अशी माहिती त्यांनी दिली आहे. अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं, तिथली माहिती घेतली.
तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठं जळलेली नसतात.